आणि आता बातमी काँग्रेसच्या पदयात्रेची। यवतमाळमध्ये काँग्रेसनं पदयात्रा काढली। पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदींनी सर्वाधिक आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ जिल्ह्याचा दौरा करत तिथल्या शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। त्याच आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी काँग्रेसनं ही पदयात्रा काढली। या पदयात्रेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होते। 20 मार्च 2014 रोजी ज्या दाभडी गावात मोदींनी चाय पे चर्चा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्याच गावातल्या शेतकऱ्यांशी काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ यांनी संवाद साधला। तुम्ही दिलेले वचन तुम्ही पूर्ण केले नाही, याचा अर्थ काय? तो मोदी अधर्मी आहे। याचा अर्थ काय? तो मोदी खोटारडा आहे। हा याचा स्पष्ट अर्थ आहे। आणि या अधर्मी नरेंद्र मोदीकडून, या खोटारड्या नरेंद्र मोदीकडून त्यांनीच दिलेले आश्वासन तुम्ही कधी पूर्ण करणार आहे याची तारीख सांगा। हे आव्हान, हे चॅलेंज, हा जाहीर प्रश्न तमाम शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित करतो। आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या संघर्षात या ठिकाणी इथे आहोत। सोयाबीन असेल, कापूस असेल, तूर डाळ असेल, कोणीही या ठिकाणी हमी भाव देत नाहीये। राहुलजी एवढे दिवस सांगतायत की एफआरपी फिक्स करा, अजून फिक्स होत नाहीये। तिकडे शेतकऱ्यांची बळी पंजाबमध्ये, इकडे शेतकऱ्यांची आत्महत्या, त्यांच्या रक्तावर हे सरकार हे राजकारण करत आहे। कोणाला काही पडलं नाहीये। भ्रष्टाचाराने तर म्हणजे एवढा पीक गाठला आहे, भ्रष्टाचार, एवढा भ्रष्टाचार हे लोक करत आहेत।